केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांकडून लोहगडावर क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला। आरोपी सिया आणि चेतन चौधरीला घेऊन पोलिसांनी लोहगडावर घटनेचं रिक्रिएशन केलं। कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन करण्यात आलं। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पोलिसांनी लोहगडावर क्राईम सीन रिक्रिएट केलाय। यावेळी पोलिसांनी मुख्य आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला घटनास्थळी घेऊन जात हत्येचं रिक्रिएशन केलं। या संपूर्ण हत्याकांडाचा कट कसा रचला आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कशी झाली या सर्व बाबी पोलिसांनी समजून घेतल्या। थरारक घटनेचा गुंता सोडवण्यासाठी पोलिसांनी डमी पुतळ्याची मदत घेतली। पोलीस आपल्या सोबत एक डमी पुतळा घेऊन लोहगडावर पोहोचले। केतनला कशा प्रकारे दरीत ढकललं गेलं याचा तपास केला गेला। पोलीस सिया आणि चेतनला कड्यावर घेऊन गेले। सियाच्या उपस्थितीत पोलिसांनी कड्यावरून डमी पुतळा खाली ढकलला। रविवारी सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान पोलिसांचं पथक सिया गोयलला घेऊन लोहगड किल्ल्यावरती पोहोचलं। सुमारे 2.5 तास म्हणजे सकाळी 10:30 वाजेपर्यंत घटनास्थळावर रिक्रिएशन सुरू होतं। लोहगड किल्ल्याच्या आजूबाजूला 100 मीटर रस्ते बंद करण्यात आले होते। क्राईम सीन रिक्रिएशन दरम्यान कमालीची गुप्तता पाळण्यात आली आणि तोपर्यंत लोहगड किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं। आज तिने सांगितल्याप्रमाणे तिने आम्हाला कळवलं की तिथं काय घडलं याबद्दल ती माहिती देणार आहे। त्या पद्धतीने आज ते घटनाक्रमाचा परत एकदा रिक्रिएट केला गेलेला आहे आणि एका डमी पुतळ्याच्या साहाय्याने आज आम्ही रिक्रिएशन केलं। तर लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं अशी कबुली सियानं पोलिसांसमोर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। सियानं गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडावरून ढकलण्याचा सरावही केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीत सियाने धक्कादायक कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे। लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं सोपं वाटलं। लग्न मोडल्यास कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील, सियाची भावना होती। होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं सियाने